लोकसभा मतदारसंघामध्ये 10 आणि 11 हा कोटे परिवाराचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो आणि कोटे परिवारांकडून जे उमेदवार इथे निश्चित केले जातात यंदाच्या सोलापूर महानगरपालिका निवडणुकीमध्ये कोटे परिवाराकडून 10 नंबर प्रभागासाठी प्रथमेश कोटे यांनी दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत। पहिली वेळ जेव्हा उभारले होते त्यावेळेस महेश कोटे हे त्यांच्या सोबत होते। आज महेश कोटे शिवाय ही त्यांची प्रथमच निवडणूक आहे। प्रथमेश कोटे यांचा हा जो काही प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये त्यांचं खूप मोठं स्वागत होते। दादा, दुसऱ्यांदा उभारताय तुम्ही आणि विशेष म्हणजे ह्या प्रभागाचा विकास करण्यामध्ये कोटेंचा खूप मोठा सहभाग आहे। कशा पद्धतीने वेगळ्या विजननं तुम्ही यंदाची निवडणूक लढता? आपल्या सर्वांना माहिती आहे की स्वर्गीय महेश अण्णांनी गेल्या 30 वर्षापासून या भागाचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामं या ठिकाणी झाल्या। गेल्या टर्ममध्ये आम्हाला सुद्धा संधी मिळाली। त्यांच्या आशीर्वादाने, जनतेच्या आशीर्वादाने आम्ही सर्वजण निवडून आलो आणि निवडून आल्यानंतर जे काही प्रश्न या भागातील होत्या ते सोडवण्याचं काम आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलो। निश्चितच आज जर जनतेचं प्रेम पाहता स्वतःहून अनेक जण इच्छुक आहेत की आम्ही तुमच्यासाठी काम करू आणि पुढे सुद्धा तुम्ही ज्या पद्धतीने मागच्या टर्म मध्ये काम केलात त्याच पद्धतीने काम करावं हीच लोकांची अपेक्षा आहे। निश्चित ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। यंदाच्या टर्म मध्ये वेगळं पण काय असेल विडी घरकुलच्या विकासात? आपल्याला सर्वांना माहिती आहे मूलभूत सुविधा बऱ्यापैकी विडी घरकुल भागातली झालेली आहेत, संपूर्ण झालेले आहेत। पण आता वृद्धांसाठी एक वॉकिंग ट्रॅक, गार्डन असं करण्याचं अनेक वृद्धांची मागणी आहे। युवकांसाठी लायब्ररी असेल, आपल्याला माहिती आहे विडी घरकुल भागातील अनेक युवक हे शिकतात आणि कष्ट करून मोठे होतात, पण घराची परिस्थिती हालाकीची असल्यामुळं घरात अभ्यास करायला जागा मिळत नाही। त्यामुळं प्रामुख्याने त्यांची लायब्ररीसाठी खूप मागणी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही येणाऱ्या काळात काम करणार आहोत। दादा, अनेक वर्षापासूनचा इतिहास आहे 10 आणि 11 बालेकिल्ला आणि तो बालेकिल्ला सांभाळण्यासाठी कोटे हे नेहमीच सज्ज असतात। यंदाच्या वेळेसची वेगळी यंत्रणा काय असेल? 100% 10 आणि 11 हे भारतीय जनता पार्टीचे 8 उमेदवार फक्त निवडून नाही तर मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास मला वाटतो। कारण आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्यावरती आपल्या भागातलीच नव्हे तर महाराष्ट्रातली पब्लिक अतिशय खुश आहेत। खास करून लाडक्या बहिणी हे आपल्या लाडक्या भावाबद्दल प्रेम प्रत्येक ठिकाणी जाताना आम्ही प्रचार केल्यानंतर देवाभाऊंचा उल्लेख निश्चित सगळे महिला करतात। त्यामुळे निश्चितच हा जो बालेकिल्ला आहे तो तसाच साबूत राहील। दादा, प्रत्येक वेळी तुमच्या पॅनल मध्ये नवीन चेहरे असतात आणि नवीन चेहऱ्याला प्रतिनिधित्व करण्याचं श्रेय तुमच्याकडे जातं। यंदाच्या वेळेचं पॅनल कशा पद्धतीचं? हे 8 जे मागच्या वेळेसचे 8 नगरसेवक होते त्यात मला वाटतं मी एकटाच रिपीट झालो आहे। बाकी सगळे नवीन चेहऱ्यांना संधी पक्षाने दिलेली आहे। नक्कीच पक्षाने दिले। अनेक उच्च शिक्षित आहेत। आपल्याला सर्वांना माहिती आहे की उज्ज्वला दासरे असतील ते बीकॉम झालेले आहेत। यलदंडी जे आहेत त्यांनी सुद्धा ग्रॅज्युएशन त्यांचं कंप्लीट केलेलं आहे आणि सर्व उच्च शिक्षित उमेदवारांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे। त्यामुळं मी निश्चित पार्टीचा आभार मानेन आणि येणाऱ्या काळात पार्टीला जे काही अपेक्षा आमच्याकडून आहेत त्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही निश्चित काम करू एवढं आवर्जून सांगतो। दादा, काय आव्हान कराल मतदारांना मी एवढीच नम्र आवाहन करेल की आतापर्यंत महेश अण्णांच्या पाठीमागं गंभीरपणाने त्यांच्या पाठीमागं उभा राहिलेला आहात, त्यांना साथ दिलेला आहात। या पुढील काळात तुम्ही आम्हा 8 उमेदवारांना त्याच पद्धतीने माघार हवं हीच विनंती मी या निमित्ताने करतो। कारण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरती आम्ही चालण्याचा प्रयत्न करतोय। त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्याच पद्धतीने आम्ही काम करू। अण्णाची आठवण होते असं एकही दिवस जात नाही की आठवण आल्याशिवाय राहत नाही। शुभेच्छा दादा, खूप खूप शुभेच्छा। कोटे परिवाराकडून होत असलेल्या या निवडणुकीमध्ये प्रथमेश कोटे हे निवडणूक लढवत आहेत आणि निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये त्यांनी ही पदयात्रा काढली। या पदयात्रेमध्ये प्रत्येक कार्यकर्ता हा त्यांना हार फुले आणि
ओवाळणी करून त्यांचं स्वागत करतोय. यावरून एक लक्षात येतं की प्रथमेश कोटे यांच्या बाजूला असलेले महेश कोटे यांची जागा ही रिकामी दिसते आणि तीच सल प्रत्येक मतदारामध्ये दिसते आणि तीच ओढ आणि तोच महेश कोटे यांच्याविषयीची असलेली त्यांच्या मनातली पोकळी प्रथमेश कोटेला यंदाच्या वेळेस नक्कीच विजयाच्या मार्गावर घेऊन जाणारी आहे. ब्रेन न्यूज करता यासिन शेख सह मी नितीन पाटील.